नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। अकोला बंदला हिंसक वळण, तोडफोड व दगडफेक। मेहकर जवळ 2 लक्झरी बसची जोरदार टक्कर, 16 जणांचा भाजून मृत्यू तर 32 जखमी। रवींद्र फार्माच्या दुकानावर धाड, मुदतबाह्य औषध साठा जप्त। आणि जशास तसे आंदोलन करण्याचा सेनेच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा। एक आठवड्यापूर्वी कारंजा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी अकोला शहरात मुस्लिम समाजाने त्यांचे पुरते बंदचे आवाहन केले होते। मात्र काही युवकांनी अनेक ठिकाणी हैदोस घालीत गाड्यांची, दुकानांची व हातगाड्यांची तोडफोड केली व बंदला हिंसक वळण लावले। सोमवारी 28 नोव्हेंबरला कारंजा येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरिता अकोला मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता, परंतु काही ठिकाणी दुकाने बंद न करण्यात आल्याने या बंदला हिंसक वळण लागले। शहरातील सिंधी कॅम्प, माळीपुरा परिसर, अकोटफैल, जुने बसस्थानक चौकात या घटनेचे पडसाद पाहावयास मिळाले। यावेळी काही युवकांनी दगडफेक करीत गाड्यांसह दुकानांचे नुकसान केले होते। यावेळी पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडताना दिसली। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असतानाही या बंदला हिंसक वळण लागल्याने पोलीस प्रशासनाप्रती नागरिकांनी रोष व्यक्त केला। कितने बड़े-बड़े पत्थर मारे, ऐसा हाथ में पैर में, मेरा फ्रैक्चर है यहाँ पे, देखो फ्रैक्चर होने के बाद में उन्होंने मारा मेरे हमारे युवकों को उन्होंने पिटाई की है, एक महिला को लाठी मारी है। इसका हम पुलिस प्रशासन का जाहिर निषेध करते हैं। इस प्रकार का जिन्होंने किया है, जिन समाज के घटकों ने ये दंगा किया है, उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं है और सिंधी समाज ने कार्य की है, इसका निषेध। को गलत दिशा में उन्होंने मारपीट करने की कोशिश की और इन्होंने यहाँ तक की कहा है कि इन लोगों को घर के अंदर घुसकर मारो। इसका मतलब पुलिस समाज यहाँ पर जातिवाद कर रहा है और अल्पसंख्यक लोगों को यहाँ पर दंगा करने के लिए सपोर्ट कर रहा है। ऐसा ही यहाँ पर ये हो रहा है और हम यहाँ पर सिंधी समाज की ओर से निषेध करते हैं और उन असामाजिक तत्वों को जब तक गिरफ्तार नहीं किया जाता हम यहाँ पर बेमुद्दत बंद का आह्वान करते हैं। एक आठवड्यापूर्वी कारंजा येथील एका युवकाच्या फेसबुकवर आपत्तीजनक छायाचित्र आढळल्याने कारंजा येथे तणाव निर्माण झाला होता। त्याचाच निषेध व्यक्त करीत अकोला बंदचे आवाहन करण्यात आले होते। सोमवारी सकाळी 10 वाजता सिंधी कॅम्प परिसरातील दुकाने बंद करण्यासाठी 50 ते 60 युवकांचा मोर्चा धडकला। यावेळी दुकाने बंद न केल्याने या युवकांनी दगडफेक करीत सिंधी कॅम्प परिसरातील रस्त्यावर उभ्या दुचाकीसह 4 चाकी गाड्यांची तोडफोड केली। या दगडफेकीत दुचाकीसह 4 चाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यावेळी युवकांनी अंड्याच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान केले। संपूर्ण रस्त्यावर अंड्यांचा सडा पडलेला होता, तर क्लासिक वाईन बारच्या काचाही फोडण्यात आल्या। यासह मेडिकल दुकान, भाजीपाल्याची दुकाने व इतर दुकानांवर दगडफेक करीत तोडफोड करण्यात आली। या दहशतीच्या वातावरणाने सर्वच जण भयभीत झाले होते। पोलिसांनी नंतर पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले। या दगडफेकीचा निषेध व्यक्त करीत सिंधी कॅम्पवासी रस्त्यावर उतरले होते। त्यानंतर माळीपुरा परिसरातही 20 ते 25 युवकांनी हैदोस घालीत हातात पाईप व दगड घेऊन दुकाने बंद करण्याचा इशारा दिला। यावेळी या युवकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने परिसरात धावपळ उडाली होती। या समाजकंटक युवकांनी गाड्यांसह दुकानांवर दगडफेक केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। माळीपुरा परिसरात झालेल्या दगडफेकीत मोटरसायकल, 4 चाकी गाड्या, ICICI बँक, डॉक्टर श्रीवास यांचा दवाखाना याचे नुकसान झाले। दरम्यान शहरात निरनिराळ्या अफवा पसरल्या। जुने बसस्थानक व अकोटफैल रस्त्यावर काही युवकांनी बसवर दगडफेक करीत बसच्या काचा फोडल्याने बसचे नुकसान झाले। यावेळी बस चालकाने आपली प्रतिक्रिया सिटी न्यूज समोर व्यक्त केली।
आमचं दगड मारल्यानंतर गाडीचा काच फुटल्यामुळे आम्ही गाडी इथं थांबवली. प्रवासी निघून गेले सर्व आणि आमचा ड्रायव्हर आमच्या अधिकाऱ्याला विचारायला गेला नंबर 2 मध्ये. डेपो नंबर 2 मध्ये आमचा अधिकारी तिथे विचारायला गेल्यानंतर त्या आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते तुम्ही पोलीस स्टेशन सिद्धपूर. मुस्लिम समाजाने शांततेत बंद पाळण्याचे यापूर्वी आवाहन केले होते व हा बंद फक्त मुस्लिम समुदायापुरताच मर्यादित होता. मात्र टवाळखोर युवकांमुळे बंदला हिंसक वळण लागले. शहरातील सिंधी कॅम्प, माळीपुरा, अकोटफैल, टिळक रोड सह जुने बसस्थानकाजवळ दगडफेक केल्याने कित्येक गाड्यांचे नुकसान झाले. विनाकारण सर्वसामान्यांना नुकसान सोसावे लागले. शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असतानाही दगडफेकीसह दहशतीच्या घटना घडल्याने नागरिकांमधून पोलीस प्रशासनाबाबत रोष व्यक्त करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन पवार, रामदासपेठचे पीआय खंडेराव, सिटी कोतवाली ठाणेदार विलास पाटील, रहदारी विभागाचे शिवा ठाकूर यांनी या घटनास्थळांवर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारनंतर शहरात सर्वत्र शांतता असून परिस्थिती पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. अकोला शहरालगत असलेल्या शिवणी, शिवर, बाभुळगाव, कुंभारी, येवता, मलकापूर व इतर परिसरातील ग्रामीण भागामध्ये मुस्लिम बांधवांच्या दुखावलेल्या भावनांशी एकरूपता दाखवीत मुस्लिम बांधवांना सहकार्य करीत इतर धर्मियांनी शांततामय वातावरणात बंदला प्रतिसाद दिला. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिव्हिल लाईन पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त लावला. मेहकर जालना रोडवर मेहकर पासून 10 किलोमीटर अंतरावर नागपूर पुणे सैनी ट्रॅव्हल्स व पुणे नागपूर रॉयल या 2 लक्झरी बसची जोरदार टक्कर होऊन दोन्ही बसेसला आग लागून दोन्ही बसेस जळून खाक झाल्या. पहाटे 3:30 वाजता झालेल्या या अपघातात 16 जण भाजून मृत्युमुखी पडले तर 32 जण जखमी झाले. सैनी ट्रॅव्हल्सची नागपूर पुणे व रॉयल ट्रॅव्हल्सची पुणे नागपूर या 2 लक्झरी बसची मेहकर जालना रोडवर 10 किलोमीटर अंतरावर पहाटे 3:30 वाजता साखर झोपेत सर्व असताना जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी जबर होती की दोन्ही बसेसला आग लागली व त्यात बसेस जळून खाक झाल्या. बसेसमधील 16 जण भाजून ठार झाले तर 32 जण जखमी झाले. गंभीर जखमींना औरंगाबादला तर इतरांना मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर बसेस ओळखू येत नव्हत्या, इतकी भयानक अवस्था बसेसची झाली होती. बसेस ह्या सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जळत होत्या. एलसीबी पीआय श्री श्रीनिवास पाटील घटनास्थळी पोहोचले व जखमींना औरंगाबादला रवाना केले. 3:30 वाजेच्या सुमारास रॉयल ट्रॅव्हल्स आणि सैनी ट्रॅव्हल्स, रॉयल ट्रॅव्हल्स पुण्याकडून नागपूरकडे जात होती, सैनी ट्रॅव्हल्स नागपूरहून पुण्याकडे जात होती. या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आणि अपघातात 2 गाड्यांना आग लागली. त्यात ते जखमी लोकांना काढलं. जखमी मेहकरच्या हॉस्पिटलला दाखल केले आणि जे सिरियस पेशंट होते ते औरंगाबाद केले. आणि रवींद्र फार्मा या ठोक औषध विक्रेत्याचे दुकानावर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा व मुदतबाह्य औषधींचा साठा जप्त केला. राधाकिसन प्लॉटमधील सीआयडी ऑफिस समोर रवी ऑटोमोबाईल्सचे मागे रवींद्र फार्माचे गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांनी धाड टाकून ऑक्सिटोसिन इंजेक्शन व मुदतबाह्य औषधी साठा जप्त केल्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. रवींद्र फार्मा हे ठोक औषधी विक्रेता असल्याचे समजते. ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन स्त्रियांचे प्रसूती काळात दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी, फळफळावडे लवकर पिकविण्यासाठी व सध्याच्या काळात म्हशींना जास्त दूध येण्यासाठी वापरण्यात येते. याचे 1 ml चे इंजेक्शनवर बॅन असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. स्त्रीरोग तज्ञांचा हा महत्वाचा ड्रग असून या साठ्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने सविस्तर माहिती दिली नाही. सामाजिक कार्यकर्ते श्री संजय देशमुख यांनी या संदर्भात तक्रार केली होती. पोलिसांनी शहरातील बंद दरम्यान चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा निषेध करून सेनेचे जिल्हाध्यक्षांनी जशास तसे आंदोलनाचा इशारा दिला. सोमवारी सकाळपासून शहरात शांततेत बंद पाळण्याचे जाहीर करूनही दगडफेक, तोडफोड, जबरदस्ती दुकाने बंद करण्याचा दबाव आदी घटनांमुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व बंदला हिंसक वळण लागले. बंद दरम्यान आरोपी सोडून फिर्यादीलाच पोलिसांनी झोडून काढले. त्यामुळे शहरात नागरिकांनी पोलिसांप्रती रोष व्यक्त केला. भाजपाचे आमदार श्री गोवर्धन शर्मा व सेनेचे आमदार श्री गोपीकिसन बाजोरिया,
सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री श्रीरंगदादा पिंजरकर यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत विचारणा केली। सायंकाळपर्यंत तोडफोड करणाऱ्या आरोपींना न पकडल्यास जशास तसे आंदोलन करण्याचा धमकीवजा इशाराही सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी यावेळी दिला। बंद या लोकांनी आवाहन केलं आणि बंद जो शांततेने करायचं आणि इथं पोलीस स्टेशन समोर त्यांना सांगितलं। त्यानंतर सुद्धा मार्केटमध्ये ज्या तोडफोड झाली, एवढं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, गाड्यांची मोडतोड झाली, लोकांना मार लागला, याचा जबाबदार कोण? त्याला जाब विचार करता सर्व आम्ही इकडे आलो आणि जोपर्यंत हे लोक याचं व्यवस्थित कारवाई करत नाहीत, संध्याकाळी त्यांनी आम्हाला टाइम मागितला, संध्याकाळनंतर आम्ही इथे आहेत। श्री विष्णू तोष्णीवाल स्मृती क्रिकेट चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन होऊन उद्घाटनाचे सामन्यात अकोला संघाने नागपूर संघाचा दारुण पराभव केला। अकोला क्रिकेट क्लब मैदानावर अकोला क्रिकेट क्लब अकोला व जिल्हा हौशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त श्री विष्णू तोष्णीवाल स्मृती क्रिकेट स्पर्धेचे सोमवारी 28 नोव्हेंबरला थाटात उद्घाटन संपन्न झाले। यावेळी एसडीओ श्री विंचनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। सोमवारी उद्घाटनीय सामना अकोला क्रिकेट क्लब अकोला विरुद्ध शरद ओक अकॅडमी नागपूर या संघादरम्यान झाला। यावेळी नागपूर संघातर्फे बर्डे याने सर्वाधिक 51 धावा केल्या, तर अकोला संघातर्फे गौरवने सर्वाधिक 48 धावा केल्या। या सामन्यात अकोला संघाने नागपूर संघाचा 53 धावांनी दारुण पराभव केला। मंगळवारी अमरावती विरुद्ध रेशीमबाग नागपूर संघादरम्यान सामना खेळला जाणार आहे। या सामन्याला पाहण्याकरिता क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद सभागृहात साजरी करण्यात आली। यावेळी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद सभागृहामध्ये साजरी करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचारांची महती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। या विषयावर मान्यवरांनी यावेळी प्रकाश टाकला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्ष, सीईओ व इतर अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनला योग्य भाव देण्याच्या मागणीकरिता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोर्चा काढीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी कापसाला हमी भाव मिळावा याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले। शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम पासून मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी 1 ते 1.5 हजार शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला। शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले। कापसाला हमी भाव द्यावा, सोयाबीनला योग्य भाव देण्यात यावा या व इतर मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले। या मोर्चात महिलांचा सर्वात जास्त समावेश पाहावयास मिळाला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाची झालेली दुरावस्था व आवार भिंतीची पडझड पाहता या कार्यालयाचा कारभार कसा सुरू आहे याचा अंदाज येतो। रामदासपेठमधील राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाची आवार भिंतीचा काही भाग मागील काही दिवसांपूर्वी पडला। याकडे संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष द्यावयास तयार नाहीत। या विभागाच्या कार्यप्रणालीसह या आवार भिंतीच्या समस्येवर सिटी न्यूज मधून वारंवार प्रकाश टाकण्यात आला, त्यानंतरही अधिकारी डोळे उघडण्यास तयार नाहीत। या कार्यालय परिसरात 3 मोहाने भरलेले ट्रक उभे आहेत। त्याच्या दुर्गंधीने संपूर्ण परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यासोबतच या कार्यालयाच्या अधीक्षकांची गाडी व पेट्रोलिंगची गाडीही येथेच उभी असते। आवार भिंतीचा काही भाग पडल्याने चोरटे या परिसरात सहज प्रवेश करतात। येथील ट्रकचे काही भाग चोरीस चालले आहेत। या कार्यालय परिसरात अवैध प्रकारांना ऊत आला आहे। संबंधित विभागाने ही आवार भिंत लवकरात लवकर बांधून होणाऱ्या अप्रिय घटनेला टाळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीमगीतांचा आविष्कार सादर करण्यात आला। शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी नागपूर येथून आलेल्या गायकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एकाहून एक गीत सादर केले। यावेळी प्रेक्षकांनी संपूर्ण प्रमिलाताई ओक हॉल खचाखच भरलेला होता। पाहूया या कार्यक्रमाची एक झलक।
शहरातील खुले नाट्यगृहात श्रीकृष्णावर आधारित कृष्णलीलांचे सादरीकरण करीत गीते सादर करण्यात आली। यावेळी शेकडो दर्शकांनी लाभ घेतला। अग्रवाल समिती सुवर्ण जयंती सोहळ्यानिमित्त अग्रवाल समितीतर्फे अकोल्यात प्रथमच येथील ख्यातनाम भजन गायिका सौ संतोष झुंझुनवाला आणि कोलकाता येथील 21 लोक कलावंतांनी रविवारी रात्री श्री श्यामलीला नृत्य नाटिका सादर केली। स्थानिक खुले नाट्यगृहात झालेल्या या महानाट्यात खाटू श्याम यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रसंग नृत्य नाटिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आले। या कार्यक्रमात कोलकाताचे 21 कलावंतांनी अकोल्यात प्रथमच हा प्रयोग सादर केला। यावेळी सौ संतोष महेंद्र झुंझुनवाला यांनी अखंड ज्योत पाठ प्रस्तुत केला। या श्याम नृत्य नाटिका भक्तिमय रंगारंग कार्यक्रमाला राजस्थानी समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तेरे दर्शन की लेके गुहार आए न्यू राधाकिसन प्लॉट येथील मास्टर ब्रेन अकॅडमी मध्ये कम्प्युटराइज्ड अकाउंट व टॅक्सेस याबाबत सखोल ज्ञान देण्यात येते। यातून चांगला रोजगार मिळू शकतो असे मत संचालकांनी व्यक्त केले। 31 मार्च आले की व्यापाऱ्यांना वही खात्याची चिंता सतावते। अचूक नफा काढणे, टॅक्स भरणे व पुढील वर्षासाठी प्लॅनिंग करणे, परंतु आता ही चिंता अकाउंट्स कम्प्युटराइज करण्यात येत असल्याने खूप प्रमाणात कमी झाली आहे। बँका, मोठ्या कंपन्या असो किंवा छोटे व्यापारी सर्व आता कम्प्युटराइज अकाउंट्स करतात। कम्प्युटराइज अकाउंट्सच्या या वाढत्या क्षेत्रात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। अकोला शहराच्या मध्यभागी न्यू राधाकिसन प्लॉट येथे श्री शैलेश तोष्णीवालद्वारे संचालित मास्टर ब्रेन अकॅडमी येथे कम्प्युटराइज अकाउंट्स व टॅक्सेसचे सखोल ज्ञान देऊन 100% रोजगार मिळवून दिला जातो। सर्वप्रथम विद्यार्थ्याला पुरातन महाजनी पद्धतीचे फायनलायझेशन पर्यंतचे सखोल ज्ञान दिले जाते व त्यानंतर टॅली 9.0 ERP व्हर्जन तसेच अकोल्यातील विनोद बायस्कर यांचे पॉवर पॅक सॉफ्टवेअरचेही पूर्ण ज्ञान दिले जाते। हे कोर्स करताना बँकिंग, शेअर्स, इन्शुरन्स व विविध टॅक्सेसचे पूर्ण ज्ञान सोप्या पद्धतीने दिले जाते। कोर्स चार्टर्ड अकाउंटंट व टॅक्स प्रॅक्टिशनरद्वारे वेळोवेळी कोर्समध्ये नवीन टॅक्स प्रणालीचा समावेश केला जातो। संस्थेकडे अकाउंट सर्व्हिसेसचे मोठे काम असल्याकारणाने विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल वही खाते करण्यास मिळतात। 35 कॉम्प्युटर व सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत 14 तास इन्स्टिट्यूटची वेळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी भरपूर वेळ मिळतो। कोर्स करण्यासाठी इंग्रजी येणे आवश्यक नाही, तसेच कोणत्याही क्षेत्रातील जसे कॉमर्स, आर्ट्स, सायन्सचे विद्यार्थी याचे नॉलेज घेऊन चांगले रोजगार प्राप्त करू शकतात। विद्यार्थी, गृहिणी, व्यापारी तथा कर्मचारी वर्ग आपल्या शिक्षणासोबत घरकामासोबत पार्ट टाइम अथवा फुल टाइम जॉब मिळवू शकतात। तसेच घरी बसून अकाउंट्स सर्व्हिसेसचे व्यवसाय करू शकतात। कम्प्युटराइज अकाउंट्स या क्षेत्रात आज किंवा भविष्यात कधीही नोकरी मिळविणे कठीण नाही। या क्षेत्रात दिवसेंदिवस रोजगार वाढतच राहतील। या क्षेत्रात पाऊल ठेवून भविष्याची चिंता मिटवा असे आवाहन मास्टर ब्रेन अकॅडमीचे संचालक श्री शैलेश तोष्णीवाल यांनी केले आहे। इच्छुकांनी मास्टर ब्रेन अकॅडमी न्यू राधाकिसन प्लॉट येथे संपर्क साधावा अथवा मोबाईल नंबर 98 22 22 79 80 किंवा लँडलाईन 2 44 32 31 वर संपर्क साधावा। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांकरिता एका परीक्षेचे आयोजन करण्यात आले। यावेळी 498 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। महात्मा ज्योतिबा फुले यांना क्रांतीसूर्य म्हणून संबोधले जाते। महिलांना व अशिक्षितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता त्यांनी आपले संपूर्ण जीवन घालविले। त्यांना त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांची विशेष मदत मिळाली। ही बाब लक्षात घेता 28 नोव्हेंबरला महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून अशोक वाटिका परिसरात लहान मुलांची लेखी परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेत एकूण 498 मुलांनी सहभाग घेतला। या परीक्षेच्या माध्यमातून लहान मुलांना ज्योतिबा फुलेंचे जीवन कार्य समजावे व त्यांच्या महान कार्याची माहिती व्हावी हा उद्देश होता। या परीक्षेबाबत एका सदस्याने सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। महात्मा फुलेंचं जीवन यांना माहिती झालं पाहिजे। बिचारे ग्रामीण भागामधून काही लोक आलेले आहेत, काही शहरामधले आहेत, अकोला जिल्ह्याच्या कोपऱ्याहून काही लोक आलेले आहेत। जीवन माहिती करून महात्मा फुलेंचं आपलं जीवन सार्थक कसं करता येईल, शिक्षणाचं महत्त्व कसं लोकांना सांगता येईल आणि कसं समतेनं ममतेनं वागता येईल, या सर्वांची प्रचिती यांच्या जीवनामधून यांच्या वागण्यामधून सर्वांना मिळावी हीच आमच्या। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर।
बंदला हिंसक वळण, तोडफोड व दगडफेक. मेहकरजवळ 2 लक्झरी बसची जोरदार टक्कर, 16 जणांचा भाजून मृत्यू तर 32 जखमी. रवींद्र फार्माचे दुकानावर धाड, मुदतबाह्य औषध साठा जप्त. आणि जशास तसे आंदोलन करण्याचा सेनेच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.